काय ना अजून 12-15 पंप तरी झालं पाहिजे. हॅलो गाईज, मकाला औषध मारती भाऊजाई एक काही भाऊजाईचे जयश्रीची जाऊबाई औषध तयार करतात पंपानी मारायला. याचं माप घेतलं का कसं केलंय? ते माप घेतलंय ना त्याचं. घेतलंय ना. हा, मग औषध मिसळायचं का का मिसळलं? मिसळ औषध. मिसळलं. ते एक पावडरचा पुडा आणि 2 बाटल्या होत्या. हां, ते 10 पंप 10 तांबे घ्यायचं पाणी तेवढं मिसळायचं. हां ना. आता किती पंप होते काय माहिती. मारायचे तर 10-15 पंप झालं पाहिजे, पण आता काय माहिती किती होतं. कालच्या धरून बाई खवट दुखून आले तर नुसतं मारू मारू काय सांगायची. हा ना. एवढं 5 किलो पाठीला बांधायचं. 5 किलो नाही, किती ही असन 14-15 लिटरचा पंप. असं? हा, त्याच्यावर आता उचलायचं. ते आमच्यावाला बारका पंप होता ना, त्यांनी जमत होतं मारा. हा कोणाच आहे? जयश्रीच आहे काय? हे ह्यांचा आणला. आमच्याची संपली चर्ची. लाईट नव्हती, सकाळी गडीवर लावला चर्चिंग. 3च पंप झालं, मागलं गेला संपून जवळ. जळतंय का नाही काय माहिती गावात. जळण काही माहिती. मग औषध मारायचं शे म्हणल्यावर काय झालं जाळ्या? गावातच मरणच आहे तुझ्या गाव. म्हणजे खुरपाव नाही लागत म्हणून ते औषध मारित आहे. खुरपायचं म्हणल्यावर किती दिवस जाईल खुरपायला. मग औषध मारलं मकाला नाही काय होत ना. मग वरचाच आहे येशील. हा ना. हा, उचलन का पंप आता? तुम्हाला बघा कशी प्रॅक्टिस आहे. कशाची प्रॅक्टिस बाई, आता काय सांगायची. कसं पंप बांधतात बघा. ते गज भरला एवढं पाठी बांधायचं. आता एवढं बांधायचं, पाठीव मारायचं. नका रस्ता उचलून द्यायला कुठे गेलं. मागून हा टिटू बाई. पैसे काय फुकट आहेत का बाई? आधी कष्ट करावं लागेल, तेव्हा येईन तेव्हा खाईन. एवढं मोठं वजन घेऊन आता यांना फवारणी करायची राहणार. पोरगी कुठे गेली शाळेत? पोरगी गेली सुट्टी ना शाळेला, हिंदू पसंत करू घरी खेळत असत. मेहनत सोपी नाही, पैसा फुकटचा नाही. पुढं इकडं मारायचं, इकडं मारायचं वरता. आता इकडं म्हणलं नंतर मारा वारेने इकडे जाय ना झोपून. पुढं परत बंगाचा काम. ती सकाळी म्हणले इकडे येऊ नको देऊन वारं सुटले मरण. आज तरी सोपं आहे. हा ना. खवट ना खवट गेलो बाई. काहीतरी खून करायची होती, संपलं होतं तेव्हा. हा ना. हा नाही, तोंड बांधलंय असं साडीने. मग औषध फवारणी करतात ते.
नाही बांधलं का तोंड? तोंड नाही बांधलं? नाही होय. असं इकडचं वार आहे ते, असं वार आहे, असं जाता येते तिकडं वाव उडून. त्याची फवारणीचं धूळ तिकडं जाते, इकडं नाही येत. हा ते तिकडं उडत आहे. औषध मारलं तिथं पांढरं पांढरं दिसतंय ना, पांढरं दिसतं औषध मारलंय तिथं, पांढरं दिसतंय पांढरं औषध मारल्यावर. मग ते पांढरंच औषध आहे पांढरीचं. पांढरं दिसतं पांढरं. उलट ते जेवढं पडेल तेवढं गवा जळण नाही तर हुकलं की हुकलंच. हा मग काय कसं पांढरं पांढरं दिसतं औषध मारलं. ते पांढरं तर दिसलं पाहिजे ना मग गवत जळण. हा ना, ते काय इकडं पांढरं दिसतंय. दिसतंय ना. हा असं इकडं पांढरं पांढरं ओळखू येते लगेच. वाऱ्यामुळे औषध जास्त लागतं. वारं पळत येईल. वारच लई तिकडे जर पोखरं जायचं देवा वारं. हा ना, त्यांनी सकाळी सांगितलं वारं असं वारं चाललंय. हा त्या साईडने लय कडे लय मारावं नाही लागायचं. हा वाऱ्याने पळत आहे तिकडं, ती काय फार. वारच उडत आहे चांगलं, वाऱ्याने ती हे होत आहे. जाते बांधबाकडे जाते, थोडं बांधबाकडे जाते जरा वेळ. अजून बरंच राहिले ना फवारणी करायचं, अजून बरंच आहे ना. जाते बांधाच तिकडे जाते.
ते औषध फवारणी मकावर. अजून बरंच आहे त्यांचं राहिलेलं. चला आपलं द्यायच्या तोंडात आपले औषध. मास्क नाही लावलेला आपण. भोपळा इथे भोपळा लावलाय. भोपळ्याची झाड आहे. भोपळा सारा भोपळाचे भोपळ्याची झाड आहे. भोपळा लावलाय सगळीकडे त्यांनी. दुसऱ्या भावाने भोपळा लावलाय. आता काय टाकतो हा म्हणजे ते खत का ते जिथं खुरापलं तिथं टाकायचं आणि लगेच पाणी द्यायचं का. ती तिकडं फवारणी करीत होती पैसे. हां ती वाऱ्याने असं भरा उडत आहे. हां ते वाऱ्याने असं फरफर उडवत आहे. ती म्हणली बसत का नाही काय नको लय वारं चाललंय. एरिया टाकतो काय एरिया नाही DAP एरिया वेगळं असतं का. गोल राहतं ते. हे झाडांना पोषण्यासाठी का झाडाची वाढ होते कंबुडीची. इकडं पाणी देतात लगेच औषध मारून लगेच पाणी मारितात. लगेच पाणी पण सोडलंय काय. हां लगेच पाणी मारलं मग ते मुरतं ना जिरतं लगेच. काय बघितलंच नाही. 2 वाजले. 2 वाजले. आज हॉटेलमध्ये काय. हा एकच दिवशी आलं का खुरापणी भरणं त्याच्यामुळे हॉटेलला बंद ठेवलं. नाही बाई पोरग गेलं फिरायला. एखादा ठोंब राहतोय गावताचा. लगेच पाणी द्यायचं याला खुरापून झालं का लगेच पाणी लगेच औषधं. लय गावात आहे त्याच्यात खुरपायला. नाही वारकाले असं उगवलंय. लय बारीक उगवलंय. कुठे इकडे घ्यायचं पाणी. दोन साऱ्या भरल्या जातात.
प्रगतशील शेतकरी बांधा शेलार यांची कपाशी पाणी द्यायचं काम चालू आहे. हॉटेल बंद ठेवून पाणी देतात आज. पावसाही आहे ना दिंडी गेली तशी दिंडी कुठेच गेली. दिंडी तिकडून माघारी येताना तरी पाऊस यायला पाहिजे नाही का. ज्याची कामं त्यांनी करावं ना. ते पाणी इकडून घेऊन चालले ते बाबा मोटर चालू करायचं औषध टाकाय मारत औषध मारायला पाणी औषध मारा पाणी बरोबर 10-15 लिटरचं कॅन येते. 15 भारी झाली भोपळ्याची झाडं मस्त वाटली. चांगली मोठी तिथे काल शूटिंग असं बांधलेलं काही नाही. कुठं गेली का ती कुठं ग काय काय इकडे इकडे काय करत होते आम्ही कवाच तुझी मम्मी फवारणी करत होती तर हिंडत होतो तू म्हणले कुठे गेली तर म्हणली कुठे गेली काय नो गेली असं म्हणली फिरायला. तुला गाणं येतं ना शाळेतलं म्हण ना एक गाणं बरोबर छान नाचून म्हण दिसते का हो? दिसते इकडून बरोबर नाचूर मान निघायची येतं ते ऊनच वरती टिपरी पडली तडम तटर तडम कौलारावर थेंब टपोरे तडम तटर तडम मुतारी हरभरे भरडते ढगात गडगड गरम थेंबा सोबत वीज कोसळे कडम कडकड कडम नाचू लागले अंगण सारे आनंदाचे थरंग पाऊस धारामध्ये चवारा पान पान सळसळून धरतीच्या रुद्रा रुद्रातून संगीत आले झालं. कितीची कविता आहे काही तिसरीची कविता आहे होय. हा मम्मी फवारणी करत होती तू कुठे गेली काय गेली होती काय मी घरी होते घरी होती कितीला आहे तू तिसरीची कविता आहे बाई. आणि डान्स करून नाही कविता येत का तुला नाही बाई इंग्लिश कविता मग काय करायचं तिला इंग्लिशच नाही शिकवलं उर्दूच म्हण उर्दू पण ती उर्दू माहिती तुला उर्दू कळते भाषा उर्दू भाषा नाही तुला काय मग येतच नाही लागा. उर्दू नाही का संस्कृत मराठी भाषा संस्कृत म्हणून होती पहिली आता नाही शिकवत ते. बायांवर बुखर आपलं काय करते काय नाव सांगितलं तुझं प्रांजल परशुराम शेलार असं सांगितलं. आणि आम्ही राजा म्हणतो तुला राजा पण आहे प्रांजल पण आहे आणि स्वरा पण आहे किती नाव आहे तुला? स्वराकडून नाव आहे स्वरा माझं स्वरा
आपण प्रांजल बी अयो, 2 नाव आहे हो तुला. चांगले नाव आहे दीदीला. 2 नावाने सगळं कापड. इथून दिसतंय दीदी चांगली. त्याला उगाच एवढ्या वर निघत वाऱ्याने काही. जेवली का दीदी बाई तू? हा जेवली बाई. काय गेलं तर मम्मीने भाजी कडण कशाचं ग? फुलग्याचं काँग्रेसाचं पण काँग्रेसचे पुढे करतात. बापू तर काही टाकात गोळ्या मारितो. काढा मुलग्याचं असतं. बापू काही म्हणतो ना मधीच गोळी मारितो काही पण. आणि ज्वारीची भाकरी ना. हा ज्यावर जेव केलं ते वय फुलगेचं केलं ते भाकरी. नाही फुलग्याचे नसते. मुलग्याच्या नसतात बघे काही म्हणतो भाऊ. पहिल्या खाल्ल्या असत्या ना आता नाही कोण खात. होय खाल्लं पाहिलं खाली भाकरी. मी ते बारामतीला गेलते ना माडगं खाल्लं होतं बघ. त्या हुलग्याचं माडगं केलं, शेंगोळ्या केलत्या आईने त्यांनी. लहानपणी मामाच्या गावाला गेलतो तेव्हा, मोजबाईला गेलतो तेव्हा बारामतीला. ते खाल्लं होतं बाय माडगं बिडगं त्या हुलग्याचं केलं होतं. नाही नाही जुनी लोक लय भारी ते खायला लागत पहिलं. हा माडगं शेंग. आता हुलगा निघाले काय. आता लोक हुलगंच खात नाही.